मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विशाल कुंभार। वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचा खरं तर उद्या शेवटचा दिवस बाकी आहे आणि आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः आमदार सुनील शेळके हे वडगाव शहरामध्ये आलेले आहेत। 17 नंबर प्रभागापासून तर त्यांनी संपूर्ण शहरामध्ये या ठिकाणी पायी रॅली काढलेली आहे। आपण आमदार सुनील शेळके यांच्याकडून जाणून घेऊ। अण्णा, काय सांगाल, काय वडगावकरांच्या भावना आहेत ज्यांनी तुमच्यापाशी व्यक्त केल्या? वडगावकरांनी मागच्या 5 वर्षापासून आपल्या अडीअडचणीत कोण उभं राहतं याचा विचार केलेला आहे। मयूरदादा ढोरेंच्या नेतृत्वामध्ये मागील 5 वर्षात या शहराचा सर्वांगीण विकास होत असताना आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गणेश आप्पा असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते यांनी देखील प्रत्येक प्रभागात प्रत्येक भागात विकास कामांना आपण अधिकचा निधी राज्य सरकारकडून आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात आणला पाहिजे ही मागणी करत होते। आज प्रभाग क्रमांक 11 आणि 12मध्ये आम्ही प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आहे। अनेकांनी स्वतःची पाठ थोपटण्याचं काम केलं असं देखील सांगितलं। या प्रभागामध्ये मयूरदादा सुनील भाऊ इथं साक्षीला उभा आहे। सातत्यानं सांगितलं की आज माझा गणेश भाऊ मागच्या वेळेला काही मतानं पडला, परंतु तिथली कामं आपण केली पाहिजे। पुढच्या 5 वर्षांनी ही जनता त्याच्या मागे उभी राहील, आपल्या सगळ्या उमेदवाराच्या मागे उभी राहील। म्हणून या भागातली कामं करत असताना कुणाची शिफारससुद्धा नव्हती। इथल्या स्थानिक नगरसेवकाची शिफारससुद्धा नसताना फक्त इथल्या राहणाऱ्या नागरिकांची आणि गणेश भाऊ सुनील भाऊंनी मागणी केली, नगराध्यक्ष मयूर भाऊंनी मागणी केली। म्हणून आज जवळपास 2.5-3 कोटी रुपयाच्या रस्त्याची कामं आम्ही करून दाखवली। इथल्या स्ट्रीट लाईटची कामं असतील, निधी आणला आदरणीय अजितदादांकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, हा सुनील शेळकेनं आणला। परंतु जर जाणीवपूर्वक आम्ही केलं, 4 भिंतीच्या आत जाऊन जे सांगतायत त्यांना म्हणा तुम्ही काय केलं हे जाहीरपणानं चौकात येऊन सांगावं। काय पुरावे आहेत, काय पाठपुरावा केला, कुठले पत्रव्यवहार केले हे सांगावं। परंतु राजकारण आहे, निवडणुकीच्या काळात हे मुद्दे घेऊन शेवटी प्रत्येक उमेदवार येत असतो। परंतु मला एवढं सांगायचं आहे, वडगाव शहरामध्ये जवळपास आपण 150-200 कोटी रुपयाची कामं उभी केली, प्रत्यक्षात झालीत, फक्त आश्वासनं दिलेली नाहीत। आणि मग उद्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष हा सत्तेमध्ये असताना मागील 3-3.5 वर्ष आम्ही देखील युतीसोबत आहोत, परंतु सत्तेत तुम्ही, आज सत्तेत मी आहे, पण 3.5 वर्षात तुम्ही वडगाव शहराकरता किती रुपयाचा निधी आणला हे फक्त लेखी इथल्या जनतेला सांगावं। जे आम्ही कागदावरती पैसा हिशोब समाजापर्यंत घरापर्यंत पोचवला, तुम्ही किती रुपयाचा निधी आणला या शहराकरता? मग तुम्हाला कशासाठी मतं इथल्या जनतेने द्यायचे? भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना का वडगाव शहरातल्या जनतेने मतं द्यायचे हा देखील सर्वसामान्य व्यक्तीला प्रश्न आहे। म्हणून सुनील शेळके आणि सुनील शेळकेच्या मागे असलेली ताकद राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, मुख्यमंत्रीसुद्धा मला मदत करतात, हे मी जाहीरपणाने सांगतो। त्यामुळे मला निधी आणायला आणि विकास कामांना कुठली अडचण नाही, परंतु शिलेदार हे देखील तशाच पद्धतीनं आपल्या पाठीमागे असले पाहिजे एवढीच भावना व्यक्त करतो। अण्णा, खरं तर आपण म्हणालात की मुख्यमंत्री तुमच्यासोबत आहेत, परंतु आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना ते AI मधून केलंय। मी मुख्यमंत्री, मी पण आणू का AI करून? ते ते कशाला ढोंग करता यार, द्याना सोडून। खरं तर अण्णा, एक गंभीर प्रश्न, तुम्हाला आता नवीन टेक्नॉलॉजी माहिती आहेत ना, माझा अभ्यास कमी आहे, समजा माझं शिक्षण कमी आहे, पण नवीन टेक्नॉलॉजी माहिती, मी पण असं उभं राहिलो की तोंड आपोआप हालतं, नाव न घेता येतं। तुम्ही या ठिकाणी बोलताय तो व्हिडिओ AI जनरेटर आहे, हा गंभीर आरोप आहे, कारण त्या व्हिडिओवरचं प्रकाशन किंवा प्रसिद्धी ही स्वतः माजी मंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं केलेली आहे, सर्वच भारतीय जनता पार्टी केलेली आहे। प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतला भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या व्हिडिओज बघा, तोच ड्रेस, तेच बॅकग्राऊंड आणि तेच फक्त नाव येतं आणि मधलं कट होतं। तुम्हाला पण चांगलं डिजिटलमध्ये कळतं म्हणलं, तुम्ही समजून घ्या। अच्छा अण्णा, एक महत्त्वाचा गंभीर प्रश्न आहे। वडगाव शहरामध्ये अशी चर्चा आहे, की पाऊस पडतोय पैशाचा, पुढे अशी चर्चा आहे। पाऊस या अर्थाने की मतांचा बाजार या ठिकाणी होतोय अशी चर्चा आहे। वडगावकरांना मी रॅलीच्या दिवशी, फॉर्म भरायच्या दिवशी सांगितलं, समोरचा व्यक्ती फक्त माल मिळालाय म्हणून उभा केलेला आहे, भरभरून पैसे आलेले आहेत, लक्ष्मी आहे, लक्ष्मीचा वेळ आहे। मी आजही तुमच्या माध्यमातून सांगतो, ज्याला ज्या हातातून लक्ष्मी मिळेल ती लक्ष्मी घ्या, कुणालाही लक्ष्मीला नाही म्हणू नका। पण 5 वर्ष ज्यांनी काम केलं त्या सुनील शेळकेला साथ द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्हासमोर बटन दाबा।